यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बोलो सब, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। वचन से यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बोलो यीशु मसीह की प्रार्थना करूया। स्वर्गीय पिता, आम्ही सर्व लेकर मिळून तुला धन्यवाद करतो प्रभू। आम्ही सर्व लोक तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो। पुन्हा एकदा प्रभू आज आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय तयार करतो। तू आमच्या हृदयाची आज भेट घे। आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्मा मार्गदर्शन कर आणि प्रत्येकाला आशीर्वादित करून प्रभू तुझी सेवा कार्य करण्यास आम्हाला एक विश्वासाचं पाऊल पुढे टाकण्यास आज मदत कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना मी मागतो। मंडळी म्हणावे आमेन। बोलो येशू प्रभू की आमेन। देवाच्या आपण वचनाकडे जाऊया। आपण देवाचं वचन शिकत आहोत आणि आपला जो विषय आहे आत्मिक युद्ध यामध्ये आपण आहोत। आणि मला विश्वास आहे की या शेवटच्या दिवसामध्ये आत्मिक योद्धे स्पिरिच्युअली लोक उभे राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। स्ट्रॉंग लोक होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। जेवढं तुम्ही आणि देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्ट्रॉंग होतो, खंबीर होतो, मजबूत होतो, तेवढा तुम्ही आणि दुष्टाचा सैतानाचा सामना करणारे लोक बनतो। आणि मग सैतानाला तुम्हाला आणि मला हरवता येतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। बोलो येशू मसीह की। तर आम्ही 3 मुद्दे पाहिले होते आणि आता तिसरा मुद्दा तुम्ही आणि पाहिला आहे की सैतान देवाच्या लोकांवर नीतिमूल्य किंवा तडजोड किंवा शंका याद्वारे हल्ला करणारा असतो। आता आम्ही पाहूया इफिसकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 कडे आपण जाऊया। इफिसकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 आपण वाचूया। त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्यांच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता। तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहत आहोत की आज पूर्वी तुम्ही आणि कसं जीवन जगणारे लोक होतो। ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर किंवा सत्य परमेश्वराला ओळखण्याच्या अगोदर जिवंत देवाबरोबर तुमच्या आणि माझी भेट होण्याच्या अगोदर तुम्ही आणि मी आपलं जीवन कसं जगत होतो आज आम्हा प्रत्येकाला ते ठाऊक आहे। पण आता तुम्ही आणि पाहतो की ख्रिस्त येशूवर आम्ही सगळ्या लोकांनी आज विश्वास ठेवला आहे। अनेक लोक या दिवसांमध्ये देवाकडे येत आहेत आणि ख्रिस्ताचा दिवसांदिवस वेगवेगळ्या जातीतले, धर्मातले, पंथातले उच्च लोक किंवा गरीब लोक किंवा श्रीमंत लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारक किंवा आपला तारणारा म्हणून ते आज स्वीकारत आहे। बोलो येशू मसीह की। तर ख्रिस्ताकडे येण्याचा, परमेश्वराकडे येण्याचा उद्देश काय आहे तर देवाच्या लोकांनो आपलं पूर्वीचं जे जीवन आहे आणि पूर्वीचं जीवन जर तुम्ही आणि आमचं तपासलं
तर प्रत्येक मनुष्य जो आहे वाईट जीवन जगणारा, दुष्ट जीवन जगणारा एकेकाळचा मनुष्य आहे. आम्ही या ठिकाणी आलो आहोत, आम्ही या ठिकाणी बसलो आहोत, पण एकेकाळी आमचा पूर्वीचा इतिहासाकडे आम्हाला जायला पाहिजे की आमचा पूर्वीचा इतिहास आमच्या लाईफ मध्ये काय होता, आम्ही कसं वागायचो, आम्ही कसं बोलायचो, आम्ही कसं राहायचो, आम्ही कसं जीवन जगायचो. आम्ही स्वतःच्या जीवनाचे पहिले साक्षीदार आहोत, त्यानंतर आमच्या घरातले लोक साक्षीदार आहेत आणि त्यानंतर आमचं गाव आमच्या जीवनाचं साक्षीदार आहे. आणि हा पूर्वीचा स्वभाव पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे हा देवाचा स्वभाव नाहीये. दुष्ट स्वभाव किंवा वाईट स्वभाव जर तुम्ही आणि मी पाहिला तर देवाच्या लोकांनो हा एक राक्षसाचा स्वभाव आहे. बोलो येशू मसीह की. राक्षसाचा हा स्वभाव आहे किंवा वाईट दुर्गुण माणसांमध्ये कसे आले तर माणसाच्या जीवनामध्ये सर्वप्रथम आलेला आम्ही पाहिला का गर्व, जो आदाम आणि जो हव्वेच्या जीवनामध्ये आला. आणि नंतर तुम्ही आम्ही पाहिलं की त्यांना राक्षसाने किंवा सैतानानं भुरळ घातलेली तुम्ही आम्ही पाहत. आणि मनुष्य फसला गेला आणि त्याच्या जीवनामध्ये दुष्ट विचार यायला लागले, वाईट विचार यायला लागले. मनुष्य वाईट प्लॅन करू लागला, भावाविषयी झाला आम्ही पाहिलं, वाईट विचार तिथून पुढे यायला लागले, वाईट स्वभाव माणसामध्ये घुसला. आणि मग मनुष्य आम्ही पाहतो की दिवसांदिवस त्या काळापासून आजपर्यंत वाईट 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 होत गेला. जुनं जीवन जर तुमच्या आणि माझे तपासले, आमची राहणीमान हे चांगलं नव्हतं. आमची राहणी कशी होती, एकदम राहण्याची पद्धत वंगळवाणी, की दुसऱ्या माणसाला आमच्या जीवनाची किळस यायची आहे ना, आणि दुसरे लोक आम्हाला नावं ठेवायची. एवढे जुन्या राहटीप्रमाणे आमचं एकेकाळचं जीवन होतं. पण या ठिकाणी तुम्ही आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये पाहतो की परमेश्वराने ख्रिस्त येशूवर तुम्ही आम्ही विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला आणि मला एक होप किंवा एक आशा आज प्राप्त झालेली आहे. आणि ती आशा काय आहे की तुमचा आणि माझा जुना स्वभाव प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्या कारणानं तो सगळा मरून गेला आहे. आमेन. आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी लोक आज जिवंत झालेलो आहोत. येशू मसीह की. तर आम्हाला जुन्या राहटीप्रमाणे किंवा जुन्या इच्छेप्रमाणे किंवा जुन्या रीती रिवाज त्याप्रमाणे आता जीवन जगण्याची इच्छा होत नाही. हालेलुया. तसं आम्हाला राहूशी वाटत नाही, तसं आम्हाला वागूशी वाटत नाही, तसं आम्हाला बोलूशी वाटत नाही, तसं आम्हाला करूशी वाटत नाही. याचं कारण काय आहे की आमच्या हृदयामध्ये आज प्रभू परमेश्वराने पवित्र आत्म्याने अर्थात सत्याच्या आत्म्याने आज वस्ती केलेली आहे. बोलो येशू मसीह की. सुंदर देऊळ, सुंदर देऊळ, हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. काय वाजव. येथेच विराजे देव, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. येथेच विराजे देव, येथेच विराजे विराजे देव.
आमच्या जीवनाला आता पूर्वीचं जीवन जगण्याची इच्छा राहिली नाही. आम्हाला वाईट करूशी वाटत नाही, आम्हाला वाईट बोलूशी वाटत नाही. कारण का आता आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त आमचा तारणारा त्याने आमच्या हृदयामध्ये आज जन्म घेतलेला आहे. आम्ही आज स्वतःच्या गौरवासाठी जीवन जगत नाही, स्वतःचा मीपणा पुढे आणत नाही. आज तर आम्ही आज सगळे लोक जीवन जगत आहोत तर पहिलं प्रेम आज आम्ही ख्रिस्तावरती करतो. कारण त्याची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनावरती झाली. आणि मग आम्ही चालताना, बोलताना, उठताना, बसताना, खाताना, सगळं काही करत असताना आम्ही प्रभूचा धन्यवाद धन्यवाद करतो. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा, हर दिन मैं यीशु का हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा. धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद. रोज आणि रोज आपल्या लाईफ मध्ये नवीन जन्म तुमचा आणि माझा झाला येशू ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून तुम्हाला आणि मला चालताना, बोलताना, उठताना सर्व गोष्टीमध्ये देवाची आता स्तुती करूशी वाटते, देवाच्या नावाचा धन्यवाद करूशी वाटतो, देवाच्या पवित्र नावाला उंच करूशी वाटतो. आणि आम्हाला वाटतं की देवा मी बदलू शकत नव्हतो, माझ्या शक्तीने, माझ्या पैशाच्या द्वारे, माझ्या बळावर, माझ्या सामर्थ्यावरती मी चांगलं जीवन जगू शकत नव्हतो. पण देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये येशू ख्रिस्ताला पाठवलं. आणि बायबल सांगतं जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचं जीवन बदललं जातं. सगळेजण म्हणा आमेन. आमचं जीवन बदलण्याचं काही कारण असेल तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणं. आणि तो या जगामध्ये आल्या कारणानं तुमचा आणि माझा विचार बदलून गेले. आमेन. तुमचं आणि माझं मन बदललं, तुमच्या आणि माझ्या वाईट कल्पना बदलून गेल्या, दुष्ट सवयी तुम्ही आणि सोडून दिल्या, वाईट बोलणं तुम्ही आणि टाकून दिलं. का? कारण तुम्ही आणि पवित्र आत्म्याला तुम्ही आणि शरण आलेला येशू मसीह की. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट बघायला मिळते की आता आम्हाला खुश करायचं आहे, स्वतःला नाही तर आम्हाला सगळ्या जणांना खुश करायचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याने आमच्या जीवनात आनंद दिला. म्हणून आम्हाला देखील म्हणायचं की प्रभू तुझ्या अपार प्रेमासाठी धन्यवाद. आमेन. तू आम्हाला आनंदी केलं, तू आम्हाला प्रसन्न केलं, तू आमच्या जीवनात शांती दिली, तू आमच्या जीवनात आशीर्वाद पाठवले आणि तू आम्हाला दलदलीतून, घाणीतून, वाईटातून आज बाहेर काढलेला आहे. जर ज्या देवाने तुम्हाला मला उल्हास दिला आहे, आनंद दिला आहे, देवाच्या लोकांनो तुम्हाला आणि मला त्या ख्रिस्तासाठी जगायला पाहिजे. म्हणा सगळ्यांना आमेन. कोणासाठी जगायला पाहिजे? मला ख्रिस्तासाठी जगायला पाहिजे. कारण त्याने मला या जगामध्ये जीवन जगण्यासाठी आज आनंद दिला आहे. बोलो ख्रिस्त महाराज की, बोला येशू मसीह की. आज वरखेडमध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांना पवित्र आत्मा म्हणत आहे तुम्ही देवासाठी जगा. हालेलुया. तुम्ही देवासाठी जगा, तुम्ही देवाला आनंद करणारे बना, तुम्ही देवाची स्तुती करणारे बना, तुम्ही देवाची प्रशंसा करणारे बना. आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये झालेला परिवर्तन, आपल्या जीवनामध्ये झालेला बदल तुम्ही ह्या संपूर्ण वरखेड गाव किंवा आपले नातेवाईक किंवा आपले पाहुणे किंवा आपले मित्रमंडळी आहे त्यांच्या तो आनंद वाटा. का ख्रिस्त आमच्या जीवनात आल्याने काय झालेलं आहे? आमचं जुनं जीवन आहे ते मरून गेलं आहे आणि आमचं नवीन जीवन झालं येशू मसीह की. म्हणून अनेक लोक या शेवटच्या दिवसामध्ये ख्रिस्ताकडे येत आहे आणि ते साक्षीदार होत आहे की मी आज ख्रिस्ताकडे आलो, पण पूर्वी मी असा वाईट वागणारा होतो,
वाईट बोलणारा होतो, शिव्या देणारा होतो, वाईट योजना करणारा होतो, एखाद्याला मारामारी करणारा होतो, एखाद्याचा खून मर्डर करणारा होतो. आज लोक का साक्ष देतात? ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला बदलून टाकलं. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं जीवन बदललं. सेवक असेच येत नाहीये. प्रत्येकाच्या जीवनात आजपर्यंत जो कोणी व्यक्ती ख्रिस्ताकडे आला, येशू ख्रिस्ताकडे आला, त्याच्या जीवनात साक्ष आहे. आणि ख्रिस्ताकडे येणारे हे नीतिमान लोक नाही, धार्मिक लोक नाही, पवित्र लोक नाही, सगळ्यात थर्ड क्लास जीवन जगणारे लोक आहेत, सगळ्यात वाईट जीवन जगणारे लोक आहेत, सगळ्यात जास्त पाप करणारे लोक आहेत, ते ख्रिस्ताकडे आहेत. बायबल मध्ये लिहिलं आहे की ख्रिस्त म्हणतो मी पापी लोकांचा मित्र आहे. हालेलुया. पापी लोकांना तारण देण्यासाठी, पापी लोकांना उद्धार देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी तो म्हणतो मी या जगामध्ये आलो. आणि म्हणून आज जगामध्ये जेवढ्या साक्ष तुम्ही आम्ही ऐकत आहोत आणि तुमच्या आणि माझ्या जीवनात ज्या साक्ष आहेत, याचं कारण हेच आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही झालेलं परिवर्तन आहे, याचं कारण आहे की मी थर्ड क्लास माणूस होतो, पण मला बदलणारा मला भेटला. आणि म्हणून त्या बदलणाऱ्या देवाबरोबर मला जगायचं आहे. हालेलुया. त्या बदलणाऱ्या देवाबरोबर मला राहायचं आहे, त्या बदलणाऱ्या देवाबरोबर मला चालायचं आहे, त्या बदलणाऱ्या ख्रिस्ताबरोबर मला वागायचं आहे, त्या बदलणाऱ्या ख्रिस्ताचं वचन मला रोज ऐकायचं आहे, त्याची सहभागिता, त्याच्या जवळ येणं, त्याच्या जवळ बसणं, त्याच्या बरोबर बोलणं, हे मला कदापि सोडायचं नाही. दुनिया काही म्हणू द्या, जग काही म्हणू द्या, नातेवाईक काही म्हणू द्या, भाऊबंद देखील काही म्हणू द्या, मला एक गोष्ट माहिती की माझ्या जीवनात ज्या प्रभूने बदल केला, त्या प्रभूची मला सेवा कार्य करायची. काय करायचं आहे? मला सगळेजण आमेन. काय करायचं आहे? मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. ताली आवाज. मेरे जीवन में यीशु तेरा जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, ओ मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. ताली आवाज. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. माझ्या जीवनात आणि तुमच्या जीवनात एकच गोष्ट आणि एकच ध्येय ठेवा की मला प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करायचं आहे. आमेन. का? पूर्वीचं जीवन देवाच्या विरुद्ध वागणार आमचं होतं, कारण आदाम वागला त्याच्या कुळातले आम्ही आहोत. सगळ्या आज्ञा मोडल्या, एकाने मोडली म्हणजे बायबल काय सांगतं? सगळे नापास झाले, सगळे फेल झाले देवाच्या यादीमधून. आणि म्हणून आम्ही देवाच्या विरुद्ध बंड करणारे लोक झालो, देवाच्या विरुद्ध वागणारे लोक झालो, देवाच्या आज्ञाचा भंग करणारे आम्ही लोक झालो. दुसऱ्या भाषेत जर आम्ही पाहिले तर परमेश्वराचे शत्रू आम्ही झालो, वैरी आम्ही झालो, दुश्मन आम्ही झालो. आहे पण आता तुम्ही आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे आता दुश्मन नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे तुमचं आणि माझं शत्रुत्व होतं, म्हणजे देवाचं आणि तुमचं आणि माझं एकमेकांच्या विरोधात वागणं होतं. प्रभू येशू ख्रिस्त जगात आल्यामुळे आज आमचं शत्रुत्व नष्ट झालं आणि देवानं पुन्हा विश्वासाच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना त्याने आपली मुलं म्हटली. म्हणा सगळेजण आमेन. जर मी देवाचा मुलगा आहे, जर मी देवाची मुलगी आहे, आज किती मोठा आनंद आहे. हालेलुया.
मी देवाचा मुलगा आहे. म्हणा, मी देवाचा मुलगा आहे. आणि देवाचा मुलगा देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो. हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणेच वागतो, देवाच्या इच्छेप्रमाणेच बोलतो, देवाच्या इच्छेप्रमाणेच चालतो, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. तो देवाला सोडून जगणार, कारण त्याला माहित आहे की माझं जुनं जीवन कोणी बदललं. येशू मसीह की. वचन क्रमांक 2, इफिस 2 वचन 2. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हा. अर्थात ह्या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. आम्ही कोणत्या लोकात राहत होतो? आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये. म्हणजे जगामध्ये कोणते लोक आहेत आज? देवाच्या आज्ञाचं पालन करणारे आहेत का आज्ञाचा भंग करणारे लोक आहेत? देवाला मानणारे लोक आहे का देवाला न मानणारे लोक आहेत? आणि एकेकाळी आम्ही त्या लोकांमध्ये राहणारे, त्यांच्या बरोबर मैत्री करणारे, त्यांच्यामध्ये खाणारे, पिणारे, उठणारे, बसणारे आम्ही होतो. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, आमचा त्या काळचा अधिपती हा वाईट होता. सैतान आमचा त्या काळचा अधिपती होता, दुष्ट आमचा अधिपती त्या काळात होता. आणि त्यामुळे त्या दुष्टाच्या अधीनमध्ये आम्ही राहून तसं जीवन जगत होतो. परंतु आता त्या लोकांमधून, त्या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलं. म्हणून आम्हाला संगत किंवा आम्हाला मैत्री किंवा आम्हाला दोस्त आम्हाला करायचा असेल तर ह्या जगातला विश्वास ठेवणारा पाहिजे. म्हणा आमेन. अविश्वास ठेवणाऱ्यांसंग तुम्ही मैत्री करायची नाही. आता तर तुमचा आणि माझा विश्वासणारा जोडीदार पाहिजे. मित्र तुम्हाला करायचा तर विश्वासणारा असला पाहिजे. तुमच्या यादीमध्ये विश्वासणारे लोक तुमचा बिझनेस पार्टनर करा. जे काही तुम्हाला या जगामध्ये करायचंय, शेती जरी करणारे असेल 50-50 तर विश्वासणारा, व्यवसाय करायचा असेल XYZ विश्वासणाऱ्यांना धरा. पारख्या माणसांसंग तुम्ही आम्ही राहू नका. ज्या माणसाचा देवावरती विश्वास नाही, ख्रिस्तावरती विश्वास नाही, त्या लोकांबरोबर तुम्ही आम्ही राहू शकत नाही. कारण वळण तुमचं आणि माझं पुन्हा बिघडणार जर त्या लोकांबरोबर तुम्ही आम्ही राहायला लागलो तर. येशू मसीह की. म्हणून आम्हाला त्यातून काय करायचं आहे? बाहेर निघायचं आहे. म्हणजे त्या दुष्ट शक्तीपासून, दुरात्म्याच्या शक्तीपासून, अशुद्ध आत्म्याची ताकद आहे